नमस्कार मित्रांनो, आपल्या खानदेशातील उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठे मैदान भगवानदादा केसरी ठिकाण असणार आहे उत्तरांण तालुका एरंडोल जिल्हा जळगाव येथे दिनांक असणार आहे 25/3/2026 रोजी। या ठिकाणी एक आदत एक बैल मैदान आणि एक दुसरा एक बैल मैदान अशी दोन प्रकारची मैदानं एकाच दिवशी होणार आहे। त्या मैदानाच्या पाट्यांचा व्हिडिओ मी घेऊन आलो आहे। मी युवराज महाजन, खानदेश मित्र। तर मित्रांनो, आपण बघूयात सुंदर असे मैदान भगवानदादा केसरी या मैदानाच्या पाट्यांचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपल्या या मैदानामध्ये आपल्याला प्रथम बक्षीस मिळणार आहे शाहीन गाडी, द्वितीय बक्षीस मिळणार आहे HF डिलक्स आणि तृतीय बक्षीस मिळणार आहे इलेक्ट्रिक स्कूटी। तर 6व्या बक्षीसपर्यंत मिळणार आहे आपल्याला इलेक्ट्रिक स्कूटी। असं एक नामवंत असं मोठं मैदान, त्या मैदानामध्ये आपल्याला भरपूर अशा टू व्हीलरांचं बक्षीस मिळणार आहे। त्या मैदानाच्या पाट्या कशा आहेत, किती त्या पाटींचा पल्ला आहे, किती रुंदी आहे, सर्व काही मी एका व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे। मी युवराज महाजन। तर मित्रांनो, आपला व्हिडिओ हा संपूर्ण बघा आणि आपल्याला काय वाटते या पाट्यांना बघून ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। तर मित्रांनो, बघूयात सुंदर अशा भगवानदादा केसरी मैदानाच्या पाट्या। भव्य दिव्य बैलगाडा शर्यत भगवानदादा केसरी। तर मित्रांनो, सुंदर असे मैदान हे आज उत्तरांण आयोजकांनी तयार केलेले आहे। आपण बघू शकता एक नंबर अशा सरळ पाट्या तयार केलेल्या आहेत भगवानदादा केसरी मैदानाच्या आयोजकांनी। तर या मैदानाच्या पाट्या या तयारी चालू आहे। तर लवकरच या मैदानाच्या संपूर्ण पाट्या या तयार होणार आहेत। तर मित्रांनो, आपण बघू शकता या मैदानामध्ये एक मातीचं रान दिसत आहे आपल्याला। या मातीच्या रानामध्ये जुनी जाणती जी बैल आहेत ती खरंच एक नंबर करतील, कारण मातीच्या रानामध्ये मोठ्या मापाची जुनी जाणती बैल हेच टिकू शकतात। तर ज्यांचा पैरा या जुनी जाणत्या बैलांमध्ये असेल अशी बैल या मैदानामध्ये खरंच नंबरामध्ये असतील। तुम्हाला काय वाटते ते तुम्ही कळवा। आणि या मैदानाच्या ज्या पाट्या आहेत आपण बघू शकता, या मैदानाचा पल्ला आहे 850 फूट। आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतोय, या मैदानाचा पल्ला 850 फूट आहे आणि दोन आतील अंतर, या पाटीचं आतील अंतर आहे 11 ते 12 फूट। तर मित्रांनो, आपण बघू शकता सुंदर असं मैदान तयार केलेलं आहे। या मैदानाच्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारची विहीर, नाला, कुठल्याही प्रकारचं कुठली अडचण नाही आहे। त्याच्यामुळे आपल्या बैलांना कुठल्याही प्रकारची दुखापत इजा होणार नाही। तर सुंदर अशा मैदानाच्या पाट्या आपण बघू शकता। एक नंबर असं नियोजन भगवानदादा केसरी या मैदानामध्ये आयोजकांनी केलेलं आहे। आणि पुढे बैल पळून आल्यानंतर त्याला थांबण्यासाठी सुंदर अशी मोकळी जागा पुढे पण आहे। आपण बघू शकता, आपण दाखवत आहोत पुढे बैलांना थांबण्यासाठी भरपूर अशी मोकळी जागा आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारची इजा ही बैलांना होणार नाही। कारण ज्या ठिकाणी बैलांना थांबण्यासाठी कमी जागा असते त्या ठिकाणी बैल आवरत नाही आपल्याकडनं आणि बैल एकमेकाला ठोकले जातात। तर अशामुळे बैलांना इजा होत असते। पण या ठिकाणी भरपूर अशी मोकळी जागा इथे दिलेली आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारची इजा ही आपल्याला बैलांना होणार नाही। सुंदर असं मैदान हे भगवानदादा केसरी होणार आहे। तर मित्रांनो, या मैदानाच्या पाट्यांचा व्हिडिओ आपण बघत आहात। आपण बघू शकता सुंदर अशी मोकळी जागा पुढे बैलांना थांबण्यासाठी आहे। मित्रांनो, या मैदानाच्या सर्व प्रकारच्या ज्या काही नियम अटी आहेत त्या तशा आपल्याला पंचमंडळींनी सगळे सांगितलेले आहेत। तर तुम्हाला काय वाटते या मैदानाबद्दल ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। आणि या मैदानाची विशेषतः नोंदणी करा। या मैदानाची फी 1600 रुपये आहे। तर आपल्या खानदेश भागातील उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे मैदान भगवानदादा केसरी हे आहे। तर मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या युवराज महाजन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या इंस्टा पेजलाही सबस्क्राईब करून ठेवा। तर आपला व्हिडिओ कसा वाटला तर मला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद मंडळी। जय जवान जय